जी, सभागृहातले आपले अंपायर राहुल नार्वेकर जी, आपले वाइस कॅप्टन अजितदादा पवार जी, आता थर्ड अंपायर नाही म्हणतात त्यामुळे अंपायरच म्हणावं लागेल, डॉक्टर नीलमताई गोरेजी, आणि अंबादासजींना काय म्हणायचं मग, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी, बीसीसीआयचे फायनान्स मिनिस्टर आशिष शेलारजी, या ठिकाणी उपस्थित चंद्रकांत दादा पाटीलजी, त्याचप्रमाणे संजय बनसोडेजी, विशेष रूपाने ज्यांच्या सत्काराकरता आपण एकत्रित झालो आहोत, आपल्या भारतीय चमूचे कर्णधार आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी कॅप्टन म्हणून एक आपली अतिशय आगळीवेगळी प्रतिमा उभी केली ते श्री रोहित शर्माजी, बॅटर आणि कॅचर असे सूर्यकुमार यादवजी, यशस्वी जयस्वालजी, शिवम दुबेजी, आता यांच्यापैकी कोणी जास्त छक्के मारले मला माहिती नाही, नाही रोहित तर आहेच, मी यशस्वी आणि शिवमच्या बद्दल बोलतोय, पारस मांबरेजी, अरुण कानडेजी, जितेंद्र भोळे, विलास आठवले, सर्वच मंचावरील मान्यवर, समोर बसलेले सर्व सन्माननीय आमदार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की ज्या अपराजित भारतीय टीमने T20चा वर्ल्ड कप जिंकला त्याच्या 4 यशस्वी खेळाडूंचं आणि कॅप्टनचं या ठिकाणी आपण स्वागत करतो आहोत, त्याची संधी आपल्याला मिळाली आहे। आणि विशेषतः कॅप्टन रोहित शर्मा यांनी एकाच दिवशी आपल्याला आनंदही दिला आणि दुःखही दिलं। आपल्याला कप जिंकून, वर्ल्ड कप जिंकून, विश्वविजेता होऊन आपल्याला प्रचंड मोठा आनंद त्यांनी दिला आणि त्याच दिवशी T20 मधनं रिटायरमेंट घोषित करून आपल्याला दुःख देखील दिलं। पण मला असं वाटतं की निश्चितपणे रोहित शर्मा या खेळाडूचं नाव भारताच्या क्रिकेटमध्ये एक जी आमची मोठ्या खेळाडूंची मांदियाळी आहे की ज्यांच्याशिवाय भारतचं क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही, तशाच प्रकारचं नाव हे आता रोहित शर्मा यांचं आहे, हे देखील या ठिकाणी आपण मान्य केलं पाहिजे। कपिल देव आणि धोनीनंतर आपल्याला विश्वचषक जिंकवून देणारे या ठिकाणी रोहित शर्मा आहेत। आणि आपल्यापैकी राजकीय लोकांना माझा सल्ला आहे की रोहित शर्मा ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स करतात ती आपण बघितली पाहिजे, म्हणजे कमीत कमी बोलून आपल्या बॉडी लँग्वेजने देखील उत्तर देता येतं, हे रोहित शर्मांकडून आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी शिकता येईल। आणि किती विक्रम त्यांच्या नावाने आहेत हे देखील आपल्याला माहिती आहे। T20चे जगातले सर्वात यशस्वी कर्णधार हे रोहित शर्मा आहेत। 50 सामने जिंकून T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे हे देखील